चंद्रास लंगिरे 2005 ला शहीद चाऊस 2006 ला हो ऐकून घ्या 2005 ला मराठवाड्याला तिसरी गदा मिळून दिली शहीद चाऊसना. फक्त मराठवाड्याला 3च गदा आहे, अजून काही जिल्ह्यांना गदा नाही. कुस्त्या जोडलेले पैलवान हात या 2006 ला अमोल बुचडे गेले आणि 2007 साल उघडलं. 1961 ला पहिली स्पर्धा घेतली या जिल्ह्यानं आणि 2000 साली 2007 आणि 8 ला इतिहास घडला. महाराष्ट्राला 5वा डबल महाराष्ट्र केसरी लाभला चंद्रवार पाटे. 2007 ला इथं झाला, 2008 ला सांगली झाला, 2009 चा चालू घडला. 1976 चे स्वर्गीय पैलवान हिरा मनमनकर यांचा चिरंजीव 2009 ला विक्की मनकर महाटकी झाला. 2010 साल घडला, इतिहास घडला. स्वराज्याची राजधानी रायगडच्या पायथ्याला रोहा मुक्कामी इतिहास काय घडला. महाराष्ट्र केसरीच्या इतिहासातल्या सगळ्यात कमी उंचीचा पैलवान असणारा समाधान गोडके सोलापूर जिल्ह्यात पठाणचं गाव सर्वात कमी उंचीचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला 2010 साली. आणि सन्माननीय भोसले साहेबांकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 100 रुपये बक्षिसाला. प्रदीर्घ काळापासून वेळापासून माझी कॉमेंट्री चालू आहे. कॉमेंट्रीचं बॅटरीचं चार्जिंग करण्याचं काम साहेबाच्या माध्यमातून झालं. खरंच सांगतो. आणि 2011, 12 आणि 13 2011, 12 आणि 13 साल उघडलं आणि काय त्या झाला. 2011 ला अकलूज मुक्कामी नरसिंगला महाटकी झाला. 2010 चा राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता नरसिंगराव 2011 ला 12 ला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2013 ला महाराष्ट्राला पहिला ट्रिपल महाटकी लाभला तो नरसिंग यादव मुंबईचा. नाही 11, 12, 13 इतिहास आहे. हो बोलणारही ठाण्यावर आणि ऐकणाऱ्याचे कान जागेवर असावं लागतं. जरा पाणी असेल तर घेऊन यावं. जरा पाणी असेल तर घेऊन या. हो इम्रान पठाणाकडे दिला 11,000 रुपये ना जोड पाहिजे जोड द्या. 11,000 रुपये ना. हो आणि पुन्हा 13 साल उघडला खानदेशाचा अनेक बार महाराष्ट्र केसरीची हुलकावणी दिलेला पैलवान विजय चौधरी 2014 ला महाटकी झाला. शालेय शिक्षण समितीचे सन्माननीय अध्यक्ष येसुभाई पठाण एक कुस्तीवरती प्रेम करणारे घराणा त्यांनी 200 रुपये बक्षीस माझ्या वाणीचं कौतुक करून दिला. हो बजरंग बली अँड कुस्ती इज माय प्रॉपर्टी. समर्थ सहकारी साखर कारखाना इज माय ब्युटिफुल ड्युटी. एक नंबरची कुस्ती जोडली जाते. इम्रान पठाण विरुद्ध अल्ताफ पटेल देवळाय. दोन्ही या जिल्ह्यातले असल हिराने मानाचे तुरे. दोघांनी तयारी करून आकडेवरती लवकर या. नाव दोघांची माहिती जावा. 2015 ला पुन्हा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान त्या विजय चौधरीने मिळवला. त्या नरसिंग यादवचा इतिहास कोणी मोडू शकेल का नाही.
संपूर्ण महाराष्ट्रापुढं एक चिंता उभं राहिली. परंतु काय झालं ऐकून घ्या. महाराष्ट्रापुढं प्रश्न पडला, या नरसिंग यादवचा इतिहास कोणी म्हणेल का नाही. परंतु 2016 साल उजाडला. विजय चौधरी नावाचा पैलवान ट्रिपल मार्टन झाला. इतिहासाची प्रवृत्ती झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2 पैलवान ट्रिपल मार्टकी झाले. 2017 साल उजाडला. 2017 अभिजित कटके मार्टकी झाला. 2018 साल उजाडला. जालन्याला अधिवेशन घेतला आणि गाव त्याचं खडकी एक गरीबाचा पोरगा बाला रफिक शेख करमाळा तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला परवान जालना मुक्कामी महाटकी झाला. 2019 ला बालेवाडी मुक्कामी गाव त्याचे कोंबाणे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. मात्र लढला तो नाशिक जिल्ह्याकडून. नाशिक जिल्ह्याला पहिली महाटकीची गदा दिली हर्षवर्धन सदगे. 2020 कोरोनाच्या महामारीनं सगळं जग थांबलं. हो, गणितानं आपल्याला काटकोन शिकवला, त्रिकोण शिकवला, पण कोरोना काय शिकवलं साहेब आपल्याला? कोण कोणाचं हे त्या कोरोना शिकवला. कोरोना आजार म्हणून आला, नंतर त्याचा सगळा बाजार झाला. बरोबर ना? त्याच्यामुळं 2020 आणि 21 स्पर्धा रद्द झाल्या. 2022 चालू झाला. कुस्ती पडणारी कोल्हापूर, कुस्ती पडणारी कोल्हापूर. हो, स्पर्धेचे साल 2022. कुस्ती पडणारी कोल्हापूरला तब्बल 22 वर्षानंतर पैलवानाचं वय वर्ष 22. शाहू कुस्ती केंद्र शाहू कुस्ती केंद्राला तो सराव करणारा पृथ्वीराज पाटील स्वराज्याची दुसरी राजधानी सातारा मुक्कामी महाटकी झाला. वय वर्ष 22 बर का. त्यानंतर 2023 ला महाराष्ट्र केसरी झाला तो शिवराज राक्षे. जो जीता है शेर शिवराज है, शेर शिवराज है. आणि चालू झाली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुंदर चाक. तिकडे 1 चाक डावती पैलवान विजय झाला. संभाजी देवकर आकडेवरती आलेला, त्याचा जोरदार आकडेवरती चला. साहेब, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 2 महाराष्ट्र केसरीच्या गदा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा भरवल्या गेल्या. एका ठिकाणी सिकंदर शेख महाटकी झाला फुलगावच्या अधिवेशनामध्ये आणि धाराशिवच्या अधिवेशनामध्ये शिवराज राक्षे पुन्हा डबल महाटकी झाला. असा हा तेजस्मान इतिहास या महाराष्ट्र केसरींच्या पैलवानाच्या स्पर्धेचा मी आपल्या समोर सादर केला. सर्वांनी ऐकलेला चांगला प्रतिसाद दिला. खरं तर ऐकणाऱ्याचा सर्वांचा धन्यवाद आहे. ऐकून या करत संभाजी देवकर मच्छिंदर. आवाजाकडे लक्ष असू द्या. तिकडं सुभाष ब्राह्मणे आणि समीर देवकर कुस्ती सोडवलेली आहे. बागडे वाजतात फिरता राहा, माग हातात टांगू नका. अंगावर कुस्ती होईल बरं. ओ पप 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 पप. डोक्याचं उमांतर केलेला पैलवान विजय झाला. पंचाचा निर्णय, तो निर्णय. सुभाष ब्राह्मणे हा हर्षिद्धा माता व्यायामशाळेला सराव करणारा
येणार कुस्ती कोच हरिदास भक्तेसरांचा पट्टा अलीकडचा संभाजी देवकर संजयजी देवकर वस्ताद यांचा चिरंजीव स्वर्गीय वस्ताद सजनसिंग गरवाल सरांचा पट्टा एकता व्यायामशाळा खुर्ताबा हो हिंदू मुस्लिम शेख ईसाई हमसे बड़े भाई